तर आज आम्ही गेम खेळणार आहेत. 4 गेम असणार आहेत आणि प्रत्येक विजेत्यास काउंटर बक्षीस मिळणार आहे. तर 4 गेम अशा पद्धतीने असणार. एक म्हणजे स्कॉट पोझिशनला थांबायचं, सेकंड स्किपिंग मारायच्या, थर्ड सर म्हणाले गेम आणि फोर्थ डिस्क मारायचे. तर चला गेम स्टार्ट करू. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 1 2 3 स्टार्ट. इतके हाय जम नको घेऊ, थोडी कमी घे. शाबास. चला नेक्स्ट ग्रुप. चला 1 2 3 स्टार्ट. आता तिसरा ग्रुप आहे. सेम फायनल चालू आहे. 1 2 3 स्टार्ट. लास्ट ग्रुप आहे. 1 2 3 स्टार्ट. आता फायनल राऊंड आहे. तर ह्याच्यातून विनर काढला जाईल आणि फर्स्ट विनर बघू आता कोण निघतोय. 1 2 3 स्टार्ट. ह्या पोझिशनलाच प्रॉपर मारायचं तरच धरला जाईल, नाहीतर आउट म्हणलं ज्याचं नाव घेईल त्याने पटकन उठून बाहेर जायचं. ओके चला स्टार्ट. रेडी स्टार्ट. दोन मध्येच हाताशी झाले तरी बी आउट. हे असं 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 काही झालं तरी आउट. तुला मी बनली होती का जिंकली म्हणून. आता हा लास्ट गेम आहे. तर ह्याच्यात सर जसं म्हणते तसं ऐकायचंय. मी म्हणले तर ऐकायचं नाही. उदाहरणार्थ समजा सर म्हणले हात वर करा तर हात वर करायचे आणि मी म्हणले हात वर करा तर हात वर करायचे नाहीत. आउट म्हणलं की प्रत्येकाला एकच चान्स नाहीये. म्हणजे आउट झालं की आउट, नाव घेतलं की बाहेर निघायचं. फक्त सरांचं ऐकायचं, माझं ऐकायचं नाही. रेडी बेटे बेटे सावधान. हात वर करा. सर म्हणले हात वर करा. सर म्हणले हात खाली. सर म्हणले माग सारखा. सर म्हणले पुढं सारखा. उभा राहावा. सर म्हणले उभा राहा. सर म्हणले खाली बसा. उजवा हात वरती करा. वैशिष्ट सर म्हणले पुढे सारखा. सर म्हणले उजवा हात वर. सर म्हणले डावा हात वर. सर म्हणले दोन्ही हात खाली. दोन्ही हात वर. सर म्हणले दोन्ही हात वर. या सर म्हणले हात खाली. एक हात वर. सर म्हणले डावा हात वर. सर म्हणले डावा हात खाली. सर म्हणले माग सारखा. ए चल दात नाही काढायचं तिला बघून निवांत. सर म्हणले बस बसा खाली. सर म्हणले बसा खाली. टाकल्याची गिर दिसते बघ. तिचं नाव काय? तुझं नाव काय? चल बास. सर म्हणले बास. सर म्हणले डोळे झाका. सर म्हणले उभा राहा. सर म्हणले खाली बसा. सर म्हणले जवळ जवळ बसा. डोळे नाही झाकायचे.
काय हसवायचं आता? तर फर्स्ट स्किपिंगची विनर आहे हर्षदा. ये पुढं. तर ती स्किपिंग मध्ये दोन्ही राऊंडला फर्स्ट आली आणि ती विनर झाली. कॉंग्रॅच्युलेशन. काय नको कसं वाटतंय तुला जिंकून? मला खूप छान वाटतंय आणि आम्ही 5 वाजल्यापासून प्रॅक्टिस करतोय आणि अशी सगळ्यांसोबत स्पर्धा केल्यामुळं असं जिदारी वाढते आणि अशा स्पर्धा घेतल्या तर अजून जिदारी वाढून आम्ही स्पर्धेत नंबर काढू. थँक्यू. तर सेकंड गेम होता डिप्स मारायचा. तर डिप्सची विनर आहे अद्विता. ये पुढे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय नको कसं वाटतंय जिंकून? मला खूप भारी वाटते. सोनाली त्याने स्पर्धा घेतल्या, खूप छान वाटते. सगळ्या मुलींनाही भारी वाटते. थँक्यू. थांब तुझ्या एवढ्याला थांबा ना, टाळ्या वाजवायला तुम्हाला काय तुझ्या एवढ्या मुलींना काय संदेश देशील? ती अशीच मेहनत करत राहा, कधी हार मानू नका, जिद्दारी वाढवा. अजून सोनाली त्या अशाच गेम घेत राहत, त्याच्यामध्ये म्हणजे असं हे ठेवा की जिद्दारी की मी जिंकणारच. थर्ड गेम होता स्कॉट पोझिशनला बसायचं. तर त्याची विनर आहे साऊ. ये पुढं. पुढे. कॉंग्रॅच्युलेशन. काय नको तुला कसं वाटतंय जिंकून? मला खूप छान वाटते जिंकून, कारण की माझ्या शेजारी तुम्ही थांबले होते आणि तुम्ही म्हणले मी आहे तुझ्यासोबत, म्हणून मी जिद्दारी लावली आणि मग मी जिंकले. आणि असेच तुम्ही गेम्स जिंकत राहा. ह्यावेळेस आम्ही जिंकले, पुढच्या वेळेस बाकीचे जिंकतील आणि सगळ्यांनी जिद्दारी सोडू नका. माझं हेच म्हणणं आहे. बस. तर लास्ट गेम होता. सर म्हणाले तर त्यात आबीचं आणि हर्षीचं खूप टफ कॉम्पिटिशन झालं. शेवट आम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी घ्यावी लागली, प्लॅंक. आणि मग त्या गेम मध्ये विनर झाली फायनली हर्षदा. तर ती सेकंड म्हणजे 2 गेम मध्ये जिंकली आहे. टोटल 4 गेम होते, त्यातले 2 मध्ये ती जिंकलेली आहे. ये पुढं. तिला देऊ शकते. थांब ना. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर थांब इथंच. तर तिचं म्हणणं आहे की हे बक्षीस तिला ऑलरेडी एक काउंटर मिळालाय आणि तिचं म्हणणं आहे की तिने पण खूप टफ कॉम्पिटिशन दिला अभिनी. तर हे बक्षीस तिला देण्यात यावं. तर हिच्या म्हणण्यानुसार हे बक्षीस तू तिला द्यायचं तुझ्याकडून. ये अभि पुढं. कारण दोघींमध्ये खूप टफ कॉम्पिटिशन झालं आणि लास्टला मग ही जिंकली आणि हिने पण खूप टफ कॉम्पिटिशन दिलं. 3-4 गेम मध्ये 1 नंबर खेळली पण जिंकता आला नाही. काय नाही, गेल्या वेळेच्या गेम मध्ये लय भारी खेळली होती. दे बक्षीस तिला. काय नको कसं वाटतंय तुला? मला छान वाटतंय. मी लय जिद्दारी केली त्या स्कॉटच्या गेम मध्ये, पण त्यात माझ्या असं लक्षात आलं की दुसऱ्यांकडे लक्ष दिलं का डिस्ट्रॅक्ट झालं का मग आपण हारतो. त्याच्यामुळे आपला फोकस करा. आपला फोकस केला तरच नंबर बसतो. तर आपण यातून काय शिकतोय? त्या गेम मध्ये ही जिंकली असती, तिला माहित नव्हतं तिच्या अजून एक अपोनेंट बाकी आहे म्हणून. तिला असं वाटलं ती जिंकली. तिने बाहेरच्या वातावरणाकडे लक्ष दिलं आणि ती साऊजी जिंकली. तिला मी सांगितलं बाहेरच्यांकडे लक्ष द्यायचं नाही, तू फक्त ज्या वेळेस मी म्हणून तू जिंकली आणि माझ्याकडेच लक्ष द्यायचं, बाकीच्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. तिने फक्त एकच गोष्टी फोकस केलं, त्यामुळे ती जिंकली. आणि हिने फक्त बाहेरच्यांकडे लक्ष दिलं नसतं तर खरी विनर ही असती. मग आपण यातून हेच शिकतो, लोक सपोर्ट करतात किंवा काही जण आपल्याला हारावं म्हणून आपलं मेंटॅलिटी खराब करतात. आता मुलींनी नाही केली, मी रिअल मध्ये दुसऱ्या बाबतीत सांगते. तर बाहेरच्यांकडे कधीच लक्ष द्यायचं नाही. जी गोष्ट आपण करतोय त्याच्याकडे एकदम जास्त फोकस करून लक्ष द्यायचं. तर कुणाला काय बोलायचंय का? बसा. तर आबी ती सगळं गेम खेळली आणि सगळ्या गेम मध्ये शेवटपर्यंत खेळली, म्हणजे जास्त जिदारी केली तिने आणि जिंकली नाही म्हणून काय झालं, पुढच्या वेळेस ती नक्कीच जिंकू शकते. फक्त जिद्द म्हणजे हार मानायची नाही. तिने आता हार मानली नाही, ती खेळत राहिली पण हारली, पण तर पुढच्या वेळेस ती नक्कीच जिंकू शकणार कारण तिने जिदारी सोडली नाही आणि अशीच तिची जिदारी बी आहे. का एनीबडी? आपण तुझी हवा करायची काय का असं ना, आपण एका गावचं. लास्ट टाइम आपण जोरचा गेम घेतलेला त्यावेळेस ही जिंकली होती. आजच्या गेम मध्ये तिला जिंकता नाही आलं, पण तिने शेवटपर्यंत प्रयत्न केला. अक्षरशः ती रडत होती तरी पण तिने हार नाही मानली. पण तिचे अपोनेंट पण तेवढे सगळे म्हणजे फिट होते, त्याच्यामुळे थोड्यावरून ती हारली. पण 1 नंबर खेळली आणि पुढच्या वेळेस जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा. आपले तालमीतले गेम छोटे असतात पण आपण कशासाठी घेतोय? तुम्ही काही जण स्पर्धा खेळत नाही, मग तुम्हाला मोटिवेशन मिळावं किंवा स्पर्धा कशा असतात हे कळायसाठी आपण अशा छोटे छोटे इव्हेंट्स घेत राहणार आहे. आता बस खाली. तर आता माझे इन्स्टंटली आज म्हणजे युट्यूबला
20K सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि ऑलरेडी आपले इन्स्टाला 2.5 लाखाची फॅमिली कंप्लीट आहे. तर नेक्स्ट टाइम आपण ज्यावेळेस युट्यूबला 3 लाख इन्स्टाला 3 लाख किंवा युट्यूबला 30,000 सबस्क्रायबर ज्यावेळेस कंप्लीट होतील त्यावेळेस आपण परत एकदा गेम घेणार आहे. त्यासाठी पुढच्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी अजून तयारी करायची आहे आणि आपण बक्षीस पण चांगले ठेवूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.